नमस्ते. तर आज आपण पाहणार आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस मॅनेजमेंट जो नवीन कोर्स आला आहे MDC 242. MDC म्हणलं तर मल्टी डिसिप्लिनरी कोर्स आहे. तर वेगवेगळ्या डिसिप्लिनचंच एक कोर्स मिक्स बनवून दिलेला आहे. जसं हा कोर्स एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स दोन्ही सोबत घेणार. तर सुरू करूया. सरळ सोप्या भाषेत एंटरप्रेन्योरशिप म्हणजे ती ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये लोक बिझनेस करतात आणि एंटरप्रेन्योर म्हणजे तो व्यक्ती जो बिझनेस करतो. तर प्रोसेस ऑफ बिझनेसला ज्या काही गोष्टी त्या प्रोसेसमध्ये येतात बिझनेसच्या त्याला म्हणते एंटरप्रेन्योरशिप आणि जो व्यक्ती तो बिझनेस करतो त्याला म्हणते एंटरप्रेन्योर. तर ॲज पर डेफिनेशन्स प्रत्येक गोष्टी आपण आता चेक करू. तर सर्वात आधी तर आपण जे पाहणार आहोत तर ते आहे एंटरप्रेन्योर इज अन इकॉनॉमिक एजंट. एंटरप्रेन्योर कोण आहे आता सांगितलं मी, जो व्यक्ती बिझनेस करतो. तर बिझनेसमॅन जो असतो तो इकॉनॉमिक एजंट असतो एका कंट्रीचा, ज्याच्यामध्ये ते हेल्प करते त्या कंट्रीच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे फायनान्शियली ती कंट्री डेव्हलप झाली पाहिजे, म्हणजे तिच्या पैशाची जी व्हॅल्यू आहे ती वाढली पाहिजे, तिच्या लोक जे जगत आहेत त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढली पाहिजे, ते जास्त कमवू शकले पाहिजे आणि जास्त खर्च करू शकले पाहिजे. याला म्हणतात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. तर इकॉनॉमिक डेव्हलप ऑफ अ कंट्री रेफर्स टू स्टेडी ग्रोथ इन इन्कम लेवल्स. तर इकॉनॉमिक डेव्हलप म्हणजे हे सुद्धा की जे लोकांची इन्कम लेवल आहे ते पण थोडं 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 वाढत आहे. त्यानंतर ग्रोथ मेनली डिपेंड्स अपॉन इट्स एंटरप्रेन्योर. तर एका कंट्रीची जे फायनान्शियल ग्रोथ आहे किंवा ओव्हरऑल ग्रोथ आहे ते मेजरली डिपेंड कशावर करते, ते मेजर डिपेंड करते त्या कंट्रीच्या एंटरप्रेन्योर्सवर. त्यानंतर अन एंटरप्रेन्योर कोण आहे? एक इंडिव्हिज्युअल आहे विथ नॉलेज, स्किल्स, इनिशिएटिव्ह अँड ड्राईव्ह. म्हणजे त्याच्याजवळ काहीतरी नॉलेज आहे, स्किल्स आहे, इनिशिएटिव्ह आहे, काहीतरी नवीन करायची त्याच्यात काहीतरी नवीन करायची त्याच्यात इच्छा आहे, कारण तो करतो सुद्धा ते. त्यानंतर ड्राईव्ह आहे, अंदरून त्याला मोटिवेशन सुद्धा आहे, अँड स्पिरिट ऑफ इनोव्हेशन, काहीतरी नवीन करण्याची त्याच्यात जिद्द आहे. हु एम्स ॲट अचिव्हिंग गोल्स. सो एंटरप्रेन्योर तो इंडिव्हिज्युअल आहे ज्याच्यावर नॉलेज, स्किल्स, इनिशिएटिव्ह आणि ड्राईव्ह आहे आणि तो एम करतो काहीतरी स्पेसिफिक गोल्स अचीव्ह करण्यासाठी. जनरली जेव्हा आपण एंटरप्रेन्योरची गोष्ट करतो तर मेनली असं होऊ शकते का त्याचं मेजर एम असणार आहे प्रॉफिट, म्हणजे पैसे जास्तीत जास्त कमवणे असं होऊ शकते. पण याच्यानंतर आपण वेगळ्या त्याचे जे काही एम्स असू शकतात, गोल्स असू शकतात, तेच सुद्धा आपण पाहणार त्यात. त्याच्यानंतर आला अन एंटरप्रेन्योर इज अन इकॉनॉमिक एजंट. आता आपण पाहिलं स्टडी लेवल्स पाहिलं. त्याच्यानंतर ग्रोथ मेनली डिपेंड्स अपॉन अस एंटरप्रेन्योर्स. तर अर्ली 18th सेंचुरीमध्ये फ्रेंच इकॉनॉमिस्ट रिचर्ड कॅन्टिलॉन एक फ्रेंच इकॉनॉमिस्ट होता. म्हणजे जसे आपले तेलगुटे सर आहे इकॉनॉमिस्ट, तसेच रिचर्ड कॅन्टिलॉन पण एक इकॉनॉमिस्ट होता आणि त्याने सगळ्यात पहिलं एंटरप्रेन्योरला बिझनेस वर्ल्डमध्ये या टर्मला बिझनेसमध्ये यूज केला. ते झालं रिचर्ड कॅन्टिलॉन. तर रिचर्ड कॅन्टिलॉननं एंटरप्रेन्योरशिपच्या डेफिनेशन कशी दिली आपण पाहू. तर तो काय म्हणते एंटरप्रेन्योरशिप काय? एंटरप्रेन्योरशिप इज अ डायनॅमिक ऍक्टिव्हिटी. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजचं ते मिक्सचर आहे, डायनॅमिक, खूप जास्त गोष्टी एकाच ह्याच्यात आहे, विच हेल्प्स द एंटरप्रेन्योर टू ब्रिंग चेंज इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन, इनोव्हेशन इन प्रोडक्शन, न्यू युसेज ऑफ मटेरियल्स अँड क्रिएटर ऑफ मार्केट. तर एंटरप्रेन्योरशिप भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीजचं एक मिक्सचर आहे, एक डायनॅमिक ऍक्टिव्हिटी आहे, ज्याच्यात कोणकोणत्या प्रोसेसेस आल्या आताच पाहिलं आपण. पहिलं प्रोसेस ऑफ प्रोडक्शन मध्ये काहीतरी नवीन गोष्टी आणणे, त्यासोबत प्रोडक्शन मध्ये काहीतरी नवीन गोष्टी प्रोड्यूस करणे किंवा नवीन गोष्टी यूज करणे. जसं फॉर एक्झाम्पल आपण आधी शुगर बनवण्यासाठी आपण आधी कशाचा यूज करायचो? शुगर केनचा. ठीक आहे, तर शुगर केन मधून आधी शुगर बनायचं, पण त्याच्यातच काही नवीन प्रोसेस ऍड केली तर आता शुगर पण निघते आणि त्याचसोबत शुगर पेन पासून इथेनॉल पण निघते. तर हे इथेनॉल आपण कशात यूज करतो? आपल्या पेट्रोलमध्ये मिक्स करून गाडी चालवण्यासाठी आपण ते यूज करतो. म्हणजे पेट्रोलमध्येच इथेनॉल पण मिक्स असते, जे काही तुम्ही पेट्रोल आता घेणार. तर तसंच काहीतरी नवीन गोष्टी करणे त्यालाच म्हणतात एंटरप्रेन्योरशिप. त्याचसोबत क्रिएटर ऑफ मार्केट. म्हणजे सपोज आता क्रिएटर ऑफ मार्केट म्हटलं तर आता आपण यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त काय उत्पादन होते? कॉटनचं उत्पादन होते आणि सोयाबीनचं होते.
तर इथं मार्केट सगळ्यात जास्त कशाचं असणार? कॉटन आणि सोयाबीनचं. त्यासोबत हे आपण एक्सपोर्ट करू शकतो, दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये पण पाठवू शकतो. पण तिथं आपल्याला चेक करावं लागेल का कॉटनची डिमांड तिथं आहे का, किंवा सोयाबीनची डिमांड आहे का, तुरीची डिमांड आहे का. तर तसं असलं तर तिथं आपण ते मार्केट ते चेक करून तिथं आपण जाऊ शकतो. पण सपोज जर तिथं मार्केट नसलं तर स्वतःहून आपल्याला मार्केट क्रिएट सुद्धा करता येते. हे झालं एंटरप्रिनरशिप. त्यानंतर एंटरप्रिनरशिप इज अ डायनामिक ऍक्टिव्हिटी विच हेल्प्स एंटरप्रिनर टू ब्रिंग सेमच क्रिएटर ऑफ मार्केट, न्यू युसेज ऑफ मटेरियल्स, इनोव्हेशन इन प्रोडक्शन अँड चेंजेस इन प्रोडक्शन. हे झालं आपलं आजचं एंटरप्रिनर आणि एंटरप्रिनरशिप. आता आपण पाहू एंटरप्रिनरशिप अजून डीप मध्ये. तर डीप ऍक्टिव्हिटी आहे आपण पाहिली. त्याच्यानंतर एंटरप्रिनरशिप काय? एक मेंटल ऍटिट्यूड आहे, एका व्यक्तीचा मेंटल ऍटिट्यूड, त्याला पण आपण एंटरप्रिनरशिप म्हणू शकतो. तर ऍटिट्यूड कसं? टू फोरसी रिस्क अँड अनसर्टिनिटी, म्हणजे फ्युचरमध्ये जे काही रिस्क होऊ शकते त्यासोबत जे अनसर्टिनिटी आहे, कमी जास्त होऊ शकते, त्याला आधीच आपण पाहून घेऊ शकतो आणि त्याच्यासोबत डील करू शकतो. या मेंटल ऍटिट्यूडला काय म्हणते? एंटरप्रिनरशिप म्हणते. प्लस याच्याने काय करतो आपण? रिस्क घेऊन काहीतरी स्ट्रॉंग मोटिव्ह काहीतरी अचीव्ह करण्याचं आपल्यामध्ये इच्छा असते. ते झालं एंटरप्रिनरशिप. प्लस इट ऑल्सो मीन्स डुईंग समथिंग इन अ न्यू अँड इफेक्टिव्ह मॅनर. एंटरप्रिनरशिपचा अर्थ हे सुद्धा असतो की काहीतरी गोष्ट नवीन पद्धतीने करणे, नवीन प्रोसेसने करणे, इफेक्टिव्ह मॅनरमध्ये. म्हणजे आधी ज्या प्रोसेस सोबत आपण गोष्टी करत होतो त्यालाच दुसऱ्या प्रोसेसने करणे, जे की ते जास्त इफेक्टिव्ह आहे, म्हणजे जास्त उत्पादन त्याच्यात होत आहे किंवा लवकर होत आहे आधीपैकी. तर त्याला म्हणतात एंटरप्रिनरशिप. नाउ कन्सेप्ट ऑफ एंटरप्रिनरशिप पाहू. सो द टर्म एंटरप्रिनरशिप इज असोसिएटेड विथ टर्म एंटरप्रिनर. एंटरप्रिनर आणि एंटरप्रिनरशिप एकच गोष्ट आहे, पण थोडी कन्सेप्च्युअली डिफरंट आहे. म्हणजे काय? एंटरप्रिनरशिप म्हणजे काय? एक प्रोसेस आहे. एंटरप्रिनर म्हणजे काय? त्या प्रोसेस मधला एक पर्सन आहे. असं कन्सेप्च्युअली ते डिफरंट आहे, पण पाहिलं तर सेमच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते दोन्ही अलग असतात, पण कन्सेप्च्युअली ते डिफरंट आहे. त्याच्यानंतर एंटरप्रिनरशिप इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग ऑपॉर्च्युनिटीज इन द मार्केट प्लेस. तर जे मार्केट म्हणलं तर कोण? मार्केट म्हणलं तर एक मार्केटची जागा असू शकते, जे आपल्या पांढरकवड्यात तुम्ही पाहू शकता, जिथं वेगवेगळे लोक भाजीपाला, अजून चिवडा, अशा वेगवेगळ्या गोष्टी विकतात एका जागेवरून, त्याला सुद्धा मार्केट म्हणते. पण मार्केट आता आपल्या घरी बसल्या आपण सुद्धा एक मार्केटचा हिस्साच आहोत. कारण जेव्हा कधी ऑनलाईन प्रोडक्ट्स विकण्यात येते, तर आपण ऑनलाईन गोष्टी घेतो ना, तर सपोज महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोक जर कॉटनचे कपडे विकत असत तर ते कॉटनचं मार्केट झालं. ठीक आहे. साऊथ इंडियामध्ये जर जास्त लोक सिल्कचं वापरत असेल तर ते सिल्कचं मार्केट झालं. तर जिथं कुठं हे मार्केट नसणार, जसं सपोज आता महाराष्ट्रामध्ये सिल्कचं मार्केट नाही आहे, तर लोक काय करणार? एंटरप्रिनर तो तिथं मार्केट क्रिएट करणार, लोकांमध्ये सिल्कचे कपडे घालण्याची इच्छा जागृत करणार. त्यानंतर ते मार्केट क्रिएट झालं का मग जे प्रोडक्ट तो आधी दुसरीकडे विकत होता मग तो इकडं पण विकणार. ठीक आहे. तर याच्यानं काय झालं माहिती आहे का? त्याचं इन्कम वाढलं, कारण प्रोडक्शन खूप जास्त लागल त्याला. तर प्रोडक्शन लागेल तर विकण्यात पण जास्त लागेल, कारण दुसऱ्या स्टेटमध्ये पण चालला तो. तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे किंवा जिथं मार्केट नाही आहे तिथे मार्केट क्रिएट करणे, त्याला सुद्धा म्हणते एंटरप्रिनरशिप. त्याच्यानंतर काय? सोबतच प्लॅनिंग फॉर रिसोर्सेस रिक्वायर्ड, म्हणजे जे काही रिसोर्सेस आपल्याला हे मार्केट क्रिएट करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी लागते. जसं आपल्याला फंडिंग लागते, म्हणजे सुरुवात जर आपल्याला काही बिझनेस सुरू करायचा आहे तर सगळ्यात पहिलं तर आपल्यालाच लागते पैसे लागते. त्याच्यानंतर लागते आपल्याला काय विकायचं आहे, कुठं विकायचं आहे, कसं विकायचं आहे, या सगळ्या गोष्टी डिसाईड करावं लागते. मग ते कुठं विकल्या गेल्या नाही, फेल्युअर झाला आपण, तर मग त्याचं काय चुकलो आपण, काय चेंजेस करावं लागते, या सगळ्या प्रोसेसलाच म्हणते एंटरप्रिनरशिप. प्लस या ऑपॉर्च्युनिटीजला सक्सेसमध्ये कन्वर्ट करणे आणि लॉंग टर्म गोल अचीव्ह करणे याला म्हणते एंटरप्रिनरशिप. त्याच्यानंतर एंटरप्रिनरशिप कॅन बी डिफाईन्ड ऑल्सो ॲज डिस्क्रायबिंग व्हॉट एंटरप्रिनर्स डू, म्हणजे जे ऍक्टिव्हिटी एंटरप्रिनर करते त्याला म्हणते एंटरप्रिनरशिप. नाउ एंटरप्रिनरशिप इज इसेन्शियली द ऍक्ट ऑफ क्रिएशन रिक्वायरिंग द ॲबिलिटी टू रेकॉग्नाइज. तर एंटरप्रिनरशिप काय? एक आर्ट ऑफ क्रिएशन आहे, काहीतरी नवीन क्रिएट करण्याची, ज्याच्यात त्या व्यक्तीला काय काय लागते? एक ऑपॉर्च्युनिटी रिकॉग्नाइज करावं लागते. फॉर एक्झाम्पल आता पाहू आपण लेन्सकार्ट. तर लेन्सकार्टचे जे फाउंडर आहे पियुष बन्सल. तर प्रॉब्लेम काय होती की पहिलं जे चष्मे विकायचे दुकानात, तर दुकानवाले रिटेलर असतात, म्हणजे जे कन्झ्युमरला विकते.
पण हे चष्मेवाले जे म्हणजे जे दुकानदार आहे ते चष्मे दुसऱ्या कंपनीकडून विकत घेत होते. तर मग जेव्हा कंपनीला चष्मे विकायचे तर ते कोणा थ्रू विकणार, ते दुकानवाल्या थ्रू. तर दुकानवाल्याचं काहीतरी त्याच्यात कट राहणार, म्हणजे त्याचे पण पैसे ऍड झाले, म्हणजे चष्मा 100 रुपयाचा तर त्याच्यात दुकानवाल्याचे 20 रुपये, तर टोटल मिळून कस्टमरला किती द्यावं लागते, 120 रुपये. तर लेन्सकार्टवाल्याने काय केलं, तो स्वतः डायरेक्ट ऑनलाईन विकणं चालू केलं, म्हणजे मधातले जे 20 रुपये होते ते कटच झाले. ठीक आहे. तर मग इथं तिनं नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली की हे दुकानदारालाच काढून टाकलं त्यांना, आणि जे चष्मे होते ते डायरेक्ट कन्झ्युमरलेच ऑनलाईन विकणं चालू केलं. याच्यातून जे 20 रुपयाचा फायदा झाला ते कोणाला झाला, कन्झ्युमरला झाला, म्हणजे जे विकत घेणार लोक आहेत तर त्यांचा फायदा झाला, म्हणून लोक जास्त घ्यायला सुरुवात झाली लेन्स कार्ड, म्हणून असंच त्याचा बिझनेस मोठा ग्रो करत गेला. तर कुठं ऑपॉर्च्युनिटी आहे, कुठं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, यालाच म्हणतात एंटरप्रिनरशिप. त्यासोबत काय, शेप अ गोल, काहीतरी गोल आपल्याला अचीव्ह करायचा आहे, म्हणजे एका वर्षात इतकं रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे, म्हणजे इतके प्रोडक्ट विकायचे आहे किंवा इतका पैसा कमवायचा आहे. त्यासोबत टेक ऍडव्हान्टेज ऑफ द सिच्युएशन, म्हणजे जे सिच्युएशन ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट आहे त्या सिच्युएशनचा ऍडव्हान्टेज घेणे. म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की आंध्र प्रदेशमध्ये किंवा तेलंगणामध्ये जास्त लोक भात खातात आणि यवतमाळमध्ये जास्त लोक भात खात नाही, तर तुम्ही भात कुठं विकाल जा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येच विकाल जाल, कारण तिथं लोक खाते, इथं खातच नाही ते विकाल का तुम्ही, तेच. तर त्या सिच्युएशनचाच ऍडव्हान्टेज घेणं, त्यालाच काय म्हणते, एंटरप्रिनरशिप. त्याच्यानंतर एंटरप्रिनर प्लॅन, परस्वेड, रेज रिसोर्सेस. एंटरप्रिनर काय करते, प्लॅनिंग करते बिझनेसची, त्याच्यानंतर ते परसूट करते, म्हणजे फंडिंग आणते, मटेरियल घेऊन येते ते प्रोडक्ट बनवासाठी, त्याच्यानंतर ते फॅक्टरीज बनवते, ह्या सगळ्या गोष्टी काम करणं त्याच आहे. त्यासोबत रेज रिसोर्सेस म्हणजे पैसे गोळा करणं, गिव्ह बर्थ टू न्यू व्हेंचर्स, म्हणजे असे असे करून तर नवीन नवीन बिझनेसेस सुरू करतो, याला म्हणते एंटरप्रिनरशिप. हेच झाली एंटरप्रिनरशिपची कन्सेप्ट. याच्यानंतर येणार स्कोप ऑफ एंटरप्रिनरशिप. तर स्कोप काय आहे एंटरप्रिनरशिपचा आपण पाहू. काय म्हणते, इंडिया स्टार्टअप इकोसिस्टम हॅज इमर्ज्ड एज ग्लोबल पॉवर हाऊस, थर्ड वर्ल्ड वाईड. म्हणजे इंडियाचं जे आताचं प्रेझेंट एंटरप्रिनरशिपचं स्टार्टअप सिस्टम, म्हणजे एक स्टार्टअप म्हणलं तर काय, एका व्यक्तीने काहीतरी नवीन गोष्ट बाजारात आणली, कोणतं तरी नवीन बिझनेस सुरू करायसाठी चालू केलं, त्याला म्हणते स्टार्टअप. ठीक आहे. आजकाल जे स्टार्टअप चालू आहे ते एडटेक चालू आहे, म्हणजे एज्युकेशन ऑनलाईन झालं. त्याच्यानंतर फिनटेक, ऑनलाईन पैसे करू शकतो आपण. त्यानंतर ई कॉमर्स, ऑनलाईन विक्री करू शकतो, खरेदी करू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी, याला काय वेगवेगळे स्टार्टअप झाले. जसं तुमच्या मोबाईलमध्ये जे ऍप आहे ते सुद्धा एक स्टार्टअपच आहे, कोणत्या तरी कंपनीनं ते बनवलेलं आहे आणि त्या कंपनीच्या फाउंडरनं ते बनवलेलं आहे, म्हणून त्याला म्हणतात एंटरप्रिनर. तर इंडिया स्टार्टअप इकोसिस्टम हॅज इमर्ज्ड एज ग्लोबल पॉवर हाऊस, म्हणजे जे इंडियाचं इकोसिस्टम आहे हे वर्ल्ड मध्ये 3ऱ्या नंबरवर येते. मोर दॅन 100 युनिकॉर्न्स, म्हणजे 100 युनिकॉर्न कंपनीज आहे. युनिकॉर्न कंपनीज म्हणजे काय, की एका वर्षात त्यांनी रेव्हेन्यू कितीचा जनरेट केला, $1 बिलियन. आणि $1 बिलियन याला आपल्या इंडियन रुपीज मध्ये किती म्हणतात, 9,021 करोड एका वर्षात त्याने जनरेट केले, त्याला म्हणते युनिकॉर्न कंपनी. तर भारतात सध्या 100 पैकी जास्त युनिकॉर्न कंपनीज आहेत, म्हणून स्कोप खूप जास्त आहे एंटरप्रिनरशिपचा आपल्या इंडियामध्ये. तर कोणते ग्रोथ फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हे स्कोप वाढत जाते, जसं रोबस्ट सपोर्ट फॉर इन्क्युबेटर्स अँड ऍक्सेलरेटर्स. इन्क्युबेटर्स म्हणजे ते लोक किंवा ती जागा, सपोज आपलं कॉलेज जर एका एंटरप्रिनरला ट्रेनिंग देत असेल की बिझनेस कसं करायचं, प्रॉब्लेम आले तर कसं सॉल्व्ह करायचं, तर आपल्या कॉलेजला म्हणणार इन्क्युबेटर, म्हणजे बिझनेस कसं करायचं याला शिकवणे ज्या जागेवर, आणि जे लोक त्याला शिकवत आहे त्याला म्हणते इन्क्युबेटर्स. आणि ऍक्सेलरेटर्स म्हणजे जे बिझनेस चालू आहे त्यांना पण ट्रेनिंग देणे, कसं हेल्प करणे, ते ऍक्च्युअल मध्ये त्या जागेवर जाऊन राहणार, त्या गोष्टींना तिथे जिथे जाऊन राहणार जे लोक त्यांना शिकवणार त्याला म्हणतात ऍक्सेलरेटर्स. त्यानंतर इन्क्रीज्ड व्हेंचर कॅपिटल. व्हेंचर कॅपिटल म्हणजे इक्विटी थ्रू, म्हणजे आता सपोज असं विचार करा की तुमच्याकडे 3 एकर लँड आहे, तर त्या 3 एकरचं वर तुम्ही शेती करता. ठीक आहे. पण त्याच्यातून काही गरज पडली, आपल्याजवळ पैसा कमी पडला शेतीसाठी, तर आपण काय करणार, असं करू शकतो की 1 एकर त्याच्यातून विकून दिलं. ठीक आहे. म्हणजे आपल्याजवळ किती हे आहे, 2 एकर उरलं, तरी पण आपण शेती त्या 3 एकरवर जर करत असलं, पण त्या शेताची मालकी किती झाली, आपण काहीतरी पैसा घेतला विकून, तर 1 एकर जे झालं ना ते 1 एकर त्याच्या नावावर केलं, पण त्याच्या याच्यावर आपण मग त्यानं शेती करतो, म्हणजे त्याला काहीतरी पैसे देतो
आणि त्याच्यावर शेती करतात. म्हणजे जमीन कोणाची आहे? त्या व्यक्तीची आहे ज्यानं विकत घेतली, पण त्याच्यावर काम आपण करणार, त्याच्यावर प्रॉफिट झालं तर ते प्रॉफिट आपलं असणार, पण त्याच्यासाठी काहीतरी पैसा आपण त्या नवीन विक्रेत्याला तो देणार. ते यालाच म्हणते इक्विटी. म्हणजे आपलं जे 33% शेती होती आपली, म्हणजे जे 3 एकर पैकी 1 एकर शेती होती, ती शेती आपण कोणाला तरी विकली काहीतरी पैशासाठी. तसंच कंपनीचा काही पार्ट जर आपण विकला काही पैशासाठी, तर त्या पार्टले म्हणते इक्विटी. तर तेच इन्क्रीज व्हेंचर कॅपिटल, इक्विटी फंडिंग. म्हणजे आता तुम्ही माझ्या कंपनीचा काही हिस्सा विकत घ्या, त्याच्यासाठी मला पैसे द्या, त्याला म्हणतात इक्विटी फंडिंग. तर हे पण वाढलंय. तुम्ही शार्क टँक पाहत असाल तर तिथे तुम्हाला दिसणार की इक्विटीसाठी एवढे पैसे घेतात. तसं त्याचसोबत गव्हर्नमेंटने भरपूर सारे, आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने भरपूर सारे इनिशिएटिव्ह आणि स्किल्स घेतले आहे, ज्याच्या थ्रू लोक पैसे घेऊ शकतात सरकारकडून ऍज अ लोन, आणि ते विकू शकतात, म्हणजे आपला बिझनेस चालू करू शकतात. महिला गृह उद्योग आणि असे वेगवेगळे खादी आणि विलेज इंडस्ट्री, असे भरपूर सारे स्कीम, स्टार्टअप इंडिया, ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केल्या आहेत. जसं स्टार्टअप इंडिया पण केलाय. तर याच्याने काय होते, स्टार्टअप इंडियामध्ये काय होते, टॅक्स बेनिफिट्स. म्हणजे सुरुवातीला जे कंपनी चालू झाल्या आणि जे काम करता 1-2 वर्ष, तर ते आता नवीनच आहे, त्यांना जास्त काही प्रॉफिट होत नाही, काही नाही, तर त्यांना टॅक्स बेनिफिट द्यायचे, म्हणजे त्यांच्याकडून टॅक्स नाही घ्यायचा, कारण आता ते नवीनच आहे. आणि जसं जसं त्याची ग्रोथ होईल नंतर मग आपण त्याच्याकडून टॅक्स घेऊ शकतो असं. त्यासोबत फंडिंग ऍक्सेस, तर गव्हर्नमेंट फंडिंग सुद्धा देते अशा स्टार्टअप्सला. प्लस अ डायव्हर्स मार्केट विथ ग्रोईंग मिडल क्लास क्रिएट्स फेवरेबल ग्राउंड फॉर इन्व्हेशन. म्हणजे आता मिडल क्लास जे आहे ते लोक वाढत चालले, पॉप्युलेशन वाढत चालली, त्याच्यामुळं मार्केट अजून मोठं होत चाललं. आणि तसंच हे मिडल क्लासचे प्रिफरन्सेस, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यांना लागतात, म्हणून आता वेगवेगळ्या गोष्टींचं मार्केट बनत चाललंय. त्याच्यामुळे स्कोप खूप जास्त आहे एंटरप्रिनरशिपचं. आता जर पाहिलं आपल्याला भारतामध्ये एंटरप्रिनरशिपचं लँडस्केप जर तुम्ही पाहता, तर ते ट्रान्सफॉर्म झालं कधीपासून, इकॉनॉमिक पॉलिसी रिफॉर्म 1991 पासून. याच्यामुळे काय झालं की प्रायव्हेट बँक फ्रीली ऑपरेट करू शकते फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेऊन. म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट करून प्रायव्हेट बँक पैसे घेऊ शकते आणि ते ऍज अ लोन लोकांना देऊ शकते, जे ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ते इंटरेस्ट वगैरे ते नंतरची गोष्ट राहील, पण ते घेऊन आता डायरेक्टली प्रायव्हेट बँक बाहेरच्या कंपनीज कडून पैसे घेऊ शकते आणि आपल्या इंडियामधील लोन लोकांना देऊ शकते बिझनेस करण्यासाठी. त्याचसोबत जसं फिनटेक, एडटेक, ई कॉमर्स, हेल्थ टेक, ऍग्रीटेक, अशा वेगवेगळ्या गोष्टीचे नवीन नवीन जसं IT पार्क तुम्ही पाहू शकता नागपूरमध्ये, मुंबईमध्ये खूप जास्त बिझनेस चालते, टेकचं चालते. फिनटेक म्हणलं तर काय, जे आपण UPI यूज करतो, गुगल पे, फोन पे, अजून जे काही आपण वापरतो, ऍप्स वापरतो, तेच झालं फिनटेक. म्हणजे जिथं फायनान्स आणि टेक्नॉलॉजी सोबत आली. एडटेक म्हणजे जिथं एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी सोबत आली. त्यासोबत ई कॉमर्स म्हणजे जे आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा या सगळ्या गोष्टी आपण वापरतो, ते झालं ई कॉमर्स. हेल्थ टेक म्हणजे काय, ऑनलाईन पण आपण आता गोळ्या बांधू शकतो मोठ्या सिटीज मध्ये पाहिलं तर. ऍग्रीटेक म्हणजे जे आपली आता टेक्नॉलॉजी आली ऍग्रीकल्चर मध्ये, जसं आपण म्हणू शकतो AI किंवा ड्रोन्स, GIS, GPS, या सगळ्या गोष्टी यूज करून आपण ऍग्रीकल्चरची फार्मिंग सुद्धा करू शकतो. असं बँगलोर, दिल्ली, NCR आणि मुंबईमध्ये चालू झालेलं आहे. नेक्स्ट आपण पाहू स्कोप ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन रुरल एरियाज. म्हणजे जे ग्रामीण क्षेत्र आहे त्याच्यात स्कोप काय आहे, स्कोप पाहू शकता तुम्ही. कारण आता काय होत आहे, रुरल इकॉनॉमीज मध्ये सुद्धा आता लोक घरी सुद्धा आता नवीन नवीन गोष्टी ऑर्डर करत आहे, दुकानात जाऊन विकत घेण्यापेक्षा आता ते लोक पाहू शकता तुम्ही की ऑनलाईन ऑर्डर करणं चालू झालंय. कपड्यापासून टीव्ही, सगळ्याच गोष्टी आपण ऑनलाईन बोलू शकतो. त्यामुळे रुरल सेक्टर मध्ये सुद्धा आपलं एंटरप्रिनरशिपची ऍक्टिव्हिटी वाढत आहे. त्याचसोबत ऍग्रीकल्चर सगळ्यात जास्त कुठं आहे आपल्या भारतात पाहिलं तर ते आहे ग्रामीण क्षेत्रात. तर ग्रामीण क्षेत्रात जर टेक्नॉलॉजी गेली तर टेक्नॉलॉजी थ्रू काय जाईल, इन्फॉर्मेशन जाईल. मग तेच शेतकरी जे घरी बसून आपल्या फक्त आजूबाजूच्या गावात आपलं प्रोडक्ट विकू शकतात होते, आता ते कुठपर्यंत विकणार, आता ते शहरापर्यंत जाणार, शहरापर्यंत जाणार तर ते देशाच्या बाहेर सुद्धा जाणार. तर त्याच्यामुळे खूप जास्त ऍग्रीकल्चरचं स्कोप जे आहे तुम्ही पाहू शकता इथं भेटू शकते आपल्याला एंटरप्रिनरशिप मध्ये. त्याचसोबत गव्हर्नमेंट भरपूर सारे असे प्रोग्राम्स राबवते ज्याच्या थ्रू रुरल एरियाजमध्ये फार्मर्सला आणि रुरल पीपलला फायनान्शियली हेल्प करते. जसे बिझनेस प्रोग्राम्स कोणते आहेत, रुरल बिझनेस डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याच्यात जर स्मॉल बिझनेस कोणाला कन्सिडर करते ज्याच्यात 50 पैकी कमी वर्कर्स काम करतात, त्याला काय म्हणते, रुरल बिझनेस डेव्हलपमेंट ग्रांट्स त्या बिझनेसला देतात, स्मॉल बिझनेसला. त्यासोबत रुरल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँक,
त्याचसोबत काय ग्रँट्स, झिरो इंटरेस्ट लोन्स देतात लोकल बिझनेसले, कारण त्यांच्याजवळ म्हणजे त्यांना एक तर काही चेंज व्हायचं नाही लोकांना, नाही का, जसं काम चालते तसं चालू द्यायचं आहे. पण कसं, जर आपण बिझनेस केलं तर जास्त प्रॉफिट कमवू शकतो, पण त्या प्रॉफिट सोबतच आपण लोकांना कामावर ठेवू शकतो. म्हणजे याच्यात आपण काय करतो, एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट करतो, नाही का. तर हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर आपण झिरो इंटरेस्ट लोन आतापासून याच्यासाठी देतो की लोकांना थोडंफार मोटिवेशन मिळावं काहीतरी करण्याचं. त्याच्यानंतर जसं ते सक्सेसफुल झाले त्याच्यानंतर मग आपण टॅक्स मधून जे काही असणार त्यांचं टॅक्स आपण तेव्हा घेऊ शकतो. तर असं फायदा होतो. त्याचसोबत एंटरप्रिनरशिपचं स्कोप डिजिटल एंटरप्रिनरशिप मध्ये काय, डिजिटल एंटरप्रिनरशिप म्हणजे काय, डिजिटली किंवा टेक्नॉलॉजी यूज करून जे काही बिझनेस आपण करतो. तर युट्यूब चालवणं हे सुद्धा एक बिझनेस झाला, इंस्टाग्रामवर रील्स टाकणं हे सुद्धा एक बिझनेस झाला, त्याचसोबत फेसबुकवर काही करणे ते सुद्धा एक झालं आपलं एंटरप्रिनरशिपचीच ऍक्टिव्हिटी. म्हणजे जिथं आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि जिथून आपल्याला पैसे येण्याची शक्यता असते त्याला म्हणतो आपण डिजिटल एंटरप्रिनरशिप. टेक्नॉलॉजी थ्रू आपण हे करतो. तर डिजिटल इकॉनॉमी हॅज मोर डबल्ड इन साईज सिन्स 2020. तर लॉकडाऊन आलं होतं तेव्हा, तर त्याच्यापेक्षा आतापर्यंत डबल झाली आहे डिजिटल इकॉनॉमी, कारण इंस्टाग्राम खूप जास्त चाललंय, स्नॅपचॅट, हे भरपूर साऱ्या गोष्टी चालल्या. आणि हे पैसे कसे कमवते, ऍड्स थ्रू. म्हणजे जे ऍड आपल्याला दिसते, आपल्याला वाटते का हे फ्री चालू आहे, पण फ्री नसते चालू. हे ऍडचे पैसे कोण घेते, कंपनी घेते. आणि इंस्टाग्राम कोण यूज करते, आपण. तर जितकं जास्त आपण इंस्टाग्राम यूज करू किंवा कोणताही ऍप यूज करू आणि जितके जास्त ऍड आपण पाहू तितकं जास्त पैसे ती कंपनी कमवते. आपल्यासाठी काहीच फ्री नाही आहे. आपल्याला वाटते ते फ्री आहे, पण आपल्यासाठी ते फ्री नसते. त्यानंतर डिजिटल एंटरप्रिनरशिप मध्ये काय असते, व्हॅल्यू क्रिएशन इन बोथ एक्झिस्टिंग अँड न्यू इंडस्ट्रीज. म्हणजे आता जे इंडस्ट्री एक्झिस्ट करते त्याचसोबत नवीन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण काही ना काही नवीन करू शकतो. त्याच्यानंतर कमर्शियल अप्लिकेशन ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी नॉलेज, म्हणजे जे काही नॉलेज आपल्याजवळ आहे त्याचं कमर्शियल यूज, म्हणजे पैसे कमवण्यासाठी आपण त्याला यूज करू शकतो. आयओटीज, इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे ज्या गोष्टीत सेन्सर्स आहे, जसं तुम्ही वॉच जर घालत असाल सेन्सरची वॉच, तर आपल्याला काहीच नाही करावं लागत, आपण किती चालतो ते सांगू शकते. त्याच्यानंतर आपलं ब्लड फ्लो किती चांगला आहे ते सांगू शकते, आपली हार्टबीट किती आहे हे सगळ्या गोष्टी सांगू शकते. तर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे ज्याच्यात सेन्सर्स आहे, मग ते कम्प्युटर, लॅपटॉप काही पण असू शकते, वॉच, त्याला म्हणते आयओटीस. त्यानंतर डाटा सिक्युरिटी, क्लाउड प्लॅटफॉर्म्स, गुगल ड्राईव्ह तुमचं क्लाउड प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे ऑनलाईन काहीतरी गोष्टी तुम्ही सेव्ह करू शकता. स्मार्ट सोल्युशन्स, छोट्या गोष्टीसाठी आता नवीन नवीन सोल्युशन्स आपण काढू शकतो. तर 6 प्रायमरी एरियाज हॅज इमर्ड इन धिस सेक्टर, म्हणजे 6 प्रायमरी एरियाज जे डिजिटल एंटरप्रिनरशिप मध्ये आता नवीन नवीन येत आहे, चांगले ग्रो करत आहे. कोणते आहेत, अकॅडमिया, एज्युकेशन होत आहे ग्रो, वुमन एंटरप्रिनरशिप ग्रो होत आहे, इनोव्हेशन सिस्टम काहीतरी नवीन करू शकतो आपण, गव्हर्नमेंट पॉलिसीज आपल्याला आता ऑनलाईन दिसते, सोशल एंटरप्रिनरशिप आपण करू शकतो, एनजीओ चालू शकतो, स्टार्टअप इन्क्युबेशन आपण ऑनलाईन पण लोकांना शिकवू शकतो. तर इन्क्युबेटर जे म्हणत होतो ना मी आधी, तर तीच आहे स्टार्टअप इन्क्युबेशन. त्याच्यानंतर ग्लोबल आणि लोकल अपॉर्च्युनिटीज कोणकोणते आहे ते पाहूया. तर टुडेज एंटरप्रिनर फेस क्रिटिकल चॉईस, म्हणजे आजचा एंटरप्रिनर जो काम करतो त्याच्याजवळ एक चॉईस बनवा लागते की लोकली राहावं की ग्लोबली काम करावं. म्हणजे फक्त आपण जिथं राहतो तिथं जवळपास काम करावं किंवा दुसऱ्या देशात पण काम करावं, हे खूप जास्त प्रश्न होऊन जाते. पण प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी असतातच, साईड असते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर दोन्ही साईड आज आपण पाहू. तर पहिलं तर हे काय म्हणते की प्रत्येक गोष्टीच्या डिफरंट ऍडव्हान्टेजेस आहे. जसं ग्लोबल एक्सपान्शन बेनिफिट्स, म्हणजे मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये आपण एंटर करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो, तर जास्त पैसे आपल्याला कमवता येते. त्याचसोबत इकॉनॉमिक डायव्हर्सिफिकेशन आपल्याला करता येते की भरपूर लोकांकडून वेगवेगळे प्रोडक्ट विकून आपण वेगवेगळे भरपूर जास्त पैसा कमवू शकतो. त्याच्यानंतर एक्सपेंड मार्केट वाढते, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लोबल फोकसचे ऍडव्हान्टेजेस कोणते आहे, आपल्याला ग्लोबल फोकसचे की आपल्याला समजून घ्यावं लागते, त्या कम्युनिटीला आपल्याला समजल्यानंतर तिथं प्रोडक्ट विकावं लागते. आणि त्याचनंतर मला वाटते हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. हा, तर लोकल फोकस काय, डीपर अंडरस्टँडिंग ऑफ कम्युनिटी नीड्स, म्हणजे ज्या लोकांना आपण मध्ये राहतो त्यांचे नीड्स आपल्याला माहित असतात, बरोबर. तर मग त्यांच्यात कोणतं प्रोडक्ट विकायचं, त्यांना कशाची गरज आहे, कोणती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गरज आहे हे आपल्याला समजून येते. तर लोकलचे ऍडव्हान्टेजेस ते असतात. त्याचसोबत इंटरनॅशनल जेव्हा आपण काम करायचा विचार केला तर तिथं आपल्याला इंटरनॅशनल रेग्युलेशन असते,
म्हणजे आपल्या देशात काहीतरी लॉज राहते ते पाहावं लागते आपल्याला, त्याच्यानंतर दुसऱ्या देशातले लॉज पाहावं लागते, त्याच्यानंतर टॅक्सेस भरावं लागते इकडं पण तिकडं पण, त्याच्यामुळं अशा गोष्टी होतात. तर हे करण्यापेक्षा आपल्या इच्छा इथंच विकलेलं किती चांगलं, असं पण होऊ शकते. पण इंटरनॅशनली विकतो म्हणलं तर जास्त पैसा कमवता येतो. तर दोन्ही याचे आपले आपले साईड्स आहे. तर त्याच्यामुळं असं पण करतात भरपूर सारे बिझनेसेस. काय करते सक्सेसफुल बिझनेस, हायब्रिड अप्रोच वापरते. हायब्रिड म्हणलं तर दोन्ही गोष्टी म्हणजे ग्लोबल पण विकते आणि लोकल पण विकते, त्याला म्हणतात हायब्रिड अप्रोच. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स काय एंटरप्रिनरशिपचा ॲग्री बिझनेस मध्ये. तर काय म्हणते, इंडिया हॅज इमेन्स स्कोप ऑफ ॲग्रीप्रिनरशिप ड्यू टू इट्स स्ट्रॉंग ॲग्रिकल्चरल बेस अँड रायझिंग डिमांड ऑफ इनोव्हेशन. म्हणजे इनोव्हेशनचा आता डिमांड वाढत आहे. म्हणजे जे गोष्ट आपण आधी करू शकत होतो त्याला 20 मिनिट लागत होते, ती आपल्याला लवकर लवकर करायची. त्याच्यामुळे इनोव्हेशन, काहीतरी नवीन करण्याचं, फास्ट करण्याचं डिमांड वाढत चालली. त्याचसोबत इंडियामध्ये पाहिलं तर ॲग्रिकल्चरचं बेस सगळ्यात जास्त आहे. म्हणजे सगळ्यात जास्त आपली पॉप्युलेशन ॲग्रिकल्चरवर डिपेंडेंट आहे, त्याच्यामुळे स्कोप खूप जास्त आहे. तर ग्लोबल एक्सपान्शन बेनिफिट्स काय आहेत, जास्त रेव्हेन्यू भेटते, इकॉनॉमिक डायव्हर्सिफिकेशन होते, मार्केट आपण एक्सपांड करू शकतो बाहेरच्या देशात. त्याचसोबत एक्सपोर्ट पोटेन्शियल म्हणजे काय, आपली इन्कम वाढते. लाईफस्टॉक सेक्टर पण आपण ॲग्री बिझनेसमध्ये ऍड करू शकतो आपल्या, जसं डेअरी, मीट प्रोडक्शन, पोल्ट्री प्रोडक्शन. त्यासोबत यूज ऑफ नॉन टिम्बर फॉरेस्ट आपण चालू करू शकतो आपल्या शेतात, प्रोडक्ट्स अँड बाय प्रोडक्ट. त्यानंतर बायो इनपुट्स म्हणजे बायो पेस्टिसाइड्स, बायो कंट्रोल एजंट्स आपण बनवू शकतो, आपण विकू शकतो. तर असं भरपूर सारं स्कोप आपल्याला दिसून मिळते. तर आज जे आपण पाहिलं ते होतं एंटरप्रिनरशिप, ॲग्री एंटरप्रिनरशिप, ज्याच्यात आपण इनपुट डिमांड वाढत आहे, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट होत आहे, एक्सपोर्ट पोटेन्शियल वाढत आहे, लाईफस्टॉक सेक्टर डेव्हलप होत आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग होत आहे, बायो इनपुट्स होत आहे. तर या सगळ्या गोष्टी जे आपण पाहिल्या आज एंटरप्रिनरशिपमध्ये ॲग्री बिझनेसच्या, हे सगळ्या गोष्टी होत आहे आणि याच्यामुळेच हा कोर्स तुम्हाला दिलेला आहे. तर जे काही असणार बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.